एका महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। पुण्यातील बाणेर इथल्या खेडकरांच्या बंगल्याबाहेर हालचाली वाढलेल्या आहेत। त्यांच्या बंगल्याबाहेर काही अज्ञात व्यक्ती ज्या आहेत त्या दिसल्याचं सांगितलं जातं आणि बंगल्याच्या आतील वाहनं कोणाची असा सवाल देखील विचारला जातोय। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर पुण्यात दाखल झाल्याची चर्चा आहे आणि आज त्या जबाब नोंदवण्यासाठी येणार होत्या। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्याबरोबर आहेत। गोविंद, काय अपडेट? विशाल, खरं तर वादग्रस्त अधिकारी ज्या आहेत पूजा खेडकर ह्या वाशिमवरून कालपासून निघाल्या होत्या प्रवासावर, मात्र त्या नेमक्या कुठे गेल्या आहे कोणाला माहिती नव्हतं। पण आता आज सकाळपासूनच या त्यांच्या बाणेरमधील जो बंगला आहे ओमदीप या बंगल्याचं नाव आहे, या बंगल्याचं दार सकाळी उघडण्यात आलं। काही अज्ञात वाहनं आणि काही त्या वाहनातील व्यक्ती देखील या बंगल्यामध्ये दाखल झाले आणि मागील 4 तासापासून या बंगल्यामध्ये त्यांची बंद दाराआड चर्चा सुरू आहे। थोड्या वेळापूर्वी इथे पुणे पोलीस देखील दाखल झालेले आहेत। त्यांनाही काही या संदर्भातली माहिती मिळालेली आहे, मात्र नेमकं बंगल्यामध्ये कोण दाखल झाली याची माहिती मिळू शकली नाही। बंगल्यामध्ये जी व्यक्ती आलेले आहेत अज्ञात व्यक्ती, हे खरं तर कोणतीही माहिती द्यायला तयार नाहीत। मात्र अचानक ह्या सगळ्या हालचालींना वेग आल्यामुळे पूजा खेडकर या स्वतः इथे काही वेळापूर्वी दाखल झाल्याची माहिती इथल्या आधी इथून जाणाऱ्या वाटसरूंनी प्रत्यक्षदर्शनी दिली। त्यामुळे पूजा खेडकर त्यांच्या बंगल्यात दाखल झाल्यात का या संदर्भामध्ये आता वेगवेगळ्या चर्चा आहेत। पूजा खेडकर आज इकडे येण्याचे महत्वाचं कारण आहे ते म्हणजे पुणे पोलिसांनी जे आहे त्यांना नोटीस बजावली होती आणि त्या संदर्भात खुलासा करण्यासाठी त्या पुण्यात इकडे येऊ शकतात ही शक्यता असल्यामुळे ते आज सकाळीच आपल्या राहत्या घरी म्हणजे पुण्यातील बाणेर परिसरात त्यांचा जो ओमदीप बंगला आहे तिथे आल्याची माहिती आपल्याला मिळते। आपण आताही बघू शकतो बंगल्याच्या दारातून आपल्याला दिसते की काही ज्या वाहनं आहेत जी वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या नंबर्स वर्ण लक्षात येते की ही वाहनं जी आहेत ते पहाटेपासून इथे पार्क झाली। केवळ 1-2 वाहनं नाही तर सुमारे 4 वाहनं आणि त्यातनं आलेली ही सगळी मंडळी जी आहे ती बंगल्याच्या आतमध्ये चर्चा करते। त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर पूजा खेडकर हा पुणे पोलिसांसमोर हजर होऊन आपला जबाब नोंदवू शकतात आणि त्यासाठी त्या सगळ्यांची नजर चुकून पुण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि त्यानुसार या बंगल्याबाहेर देखील हालचालींना वेग आल्याचं दिसतंय। विशाल, धन्यवाद गोविंद या सगळ्या